What about my top? व्हाइट वाला क्यों नहीं पहना है? नहीं पहनना है मुझे। क्यों? I don't like. कैसा है मेरा टॉप? अच्छा है पर व्हाइट वाला पहनना चाहिए था। करीना देख कैसा है। मैं देखी तुमको। तो कैसा है बताया नहीं। अच्छा लग रहा है बट वो व्हाइट वाला ज़्यादा अच्छा है ना। तुम्ही लोक कमेंट मध्ये सांगा कुठला छान आहे। हा वाला मला तर हा कलर आवडला कारण की मी काळी आहे तर मला छान दिसतो। गजब दिखाए युद्ध में कौशल गजब दिखावे। ये कहते नहीं ऐसे जोर से बोल। युद्ध में नहीं तो भाग जाएंगे, पहले ही भाग जाएंगे भाई, मुगल पहले ही भाग जाएंगे। अरे निकालो ना प्रिंट। अरे इधर से निकाल सकती है वर्क पैड में। नहीं होता है। बस बस हो गया। खुद ही निकालना, बैठना उधर। नहीं उठो उठो बस करो। मेरे पीसी पे नहीं। हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू स्वराची दुनिया। स्वराच्या दुनियामध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। कशा आहात तुम्ही सर्व? मजेत ना? मजेतच राहा। आणि बघा आज संडे, पण संडेचा आपल्याला काय फायदा नसतो, आपला तर वर्किंग डे असतो। सॅटरडे संडे लोकांना मोस्टली सुट्टी असतात, बट आपला वर्किंग डे असतो। आणि आता ज्यांना सुट्टी असते ते मस्त घरी आराम करतात, जशी की आमची स्वरा मस्त घरी आराम केली, गार्डनमध्ये वगैरे फिरून आली, घरातलं सगळं काम आवरलं, घरातलं सगळं काम केलं बरं का तिने, त्याच्याबद्दल नो डाऊट। आणि आता एक सोपं काम करायचं आहे तिला, ते करेल की नाही ते याच्याबद्दल मला शंका आहे, पण ते करायलाच पाहिजे तिने। हे जे माझ्या पाठीमागं आहे ना, ते मला असं वाटतं तिने लावायला पाहिजे, सेट करायला पाहिजे, तर पण तिने आत्ताच सांगितलं की मी करणार नाही। म्हणजे आता हे जे आहे ते आपल्यालाच करायचंय आज संडेचा। मी ते बोल जरा त्यांना। खूप वेळा लावले तिने, पण मी घाण करून ठेवते। मला कपडे सापडत नाही, मीच घाण करते। थँक्यू सो मच तुम्हाला आठवण करून दिल्याबद्दल। तर याचा अर्थ मीच माझं कपाट लावू का? हां ओके ठीक आहे। उद्यापासून यांचा फुल डे स्कूलचा आहे, फुल डे स्कूलचा आहे उद्यापासून यांचा। उद्यापासून फुल डे यांचा। 12वीचे पेपर संपले आणि 12वीच्या पेपरचं टेन्शन पोरांना होतं। 12वीच्या बिचाऱ्यांचे पेपर सगळ्यांचे चांगले जाऊ दे, सगळ्यांना चांगले मार्क पडू दे। त्याच्यानंतर आमच्या मॅडमचे पेपर येतात। बाळा अभ्यास झालाय का? पेपर आला तरीच नाही। पेपर अजून आलाच नाही तर काय सांगणार आहे म्हणती। जेवणाला बनवले, डाळ बनवली मस्तपैकी, स्वराने कोबीची भाजी बनवली, तुम्हाला ती पण दाखव। कोबीची भाजी बनवली तिने बरं का। अरे पण स्वरा एवढीसा कोबी कसा? कोबी कोण खाणार आहे? एक घासाची पण कोबीची भाजी नाही, पण ठीक आहे तिने बनवली। दुसरी पण भाजी आहे आपल्याकडे, भेंडीची भाजी आहे तिने। आता आहे ना ती आजकाल आहे ना असे उद्योग करायला शिकलेली आहे, थोडंसं जेवण बनवायला शिकली, त्याच्याबद्दल तिला धन्यवाद। मुलगी शिकली, प्रगती झाली है ना स्वरा? झाली की नाही प्रगती? मग तुझा कोबी असा कसा? म्हणजे असाच असतो कोबी, तू काहीच नाही टाकलं त्याच्यामध्ये, मसाला नाही टाकला, मी कशी टमॅटो वगैरे टाकते तसं तू टाकलं नाही, त्याच्यामुळे तो सिंपल साधा बनलेला आहे। आणि तो कोबी चॉईस खाणार तुझे पप्पा, कारण की तुझे पप्पा तुझा कोबी खाणार आणि सांगणार कसा बनलाय तो। आणि स्वराला टॉप आणला। स्वराला टॉप आवडला का बाबा? काल रडत होती माहिती ना तुम्हाला, किती ओरडत होती मला, स्वतःसाठी खरेदी केला, असं केलं तसं केलं, लय ओरडत होती मला। घरी आल्याला मला, तुम्हाला माहीत नाही किती लेक्चर चालू असतं, ऑफ कॅमेरा खूप लेक्चर असतं बरं का आम्हाला। तुम्ही असं समजू नका की स्वरा बोलत नाही, चुरू 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 बोलती। तिचं तोंड आहे ना फक्त आहे ना डॉक्टरकडे बंद होतं। आता मला कळलंय, ती जास्त बोलायला लागली का तिला डॉक्टरकडे घेऊन जायचं। डॉक्टरकडे गेल्यावरती डॉक्टर विचारतात मग मम्मी सांग ना, मम्मी सांग ना। मम्मी बोलतात आजार तुला आहे की मम्मीला आहे, डॉक्टर असे बोलतात। मग तेव्हा तिथं तोंड बंद होतं ना। आता मी डॉक्टरकडेच घेऊन जाणार हमेशा, तुला कळलं का? हां आता 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 बंद। किती बोलते यार स्वरा, किती बोलती मम्मी। गरमी चालू झाली, फॅन बंद आहे तर फायनली गळ्यात घातलं आपलं बरं का मंगळसूत्र। रोज मध्ये टॉपिक काढणार नाही, पण ते दिसलं की तुम्हाला सांगा असं वाटतं की बाबा खरंच मी नीट करून आणलेले आणि मी आता गळ्यात घातलेले आहे। आणि आता काळजी घेईन बाबा त्याची।
मंजुलिका, आमच्या घरात मंजुलिका आहे बरं का. तुम्हाला मी दाखवले एक दिवस मंजुलिका कशी असते ते. घेऊ का कॅमेरा तुझ्याकडं? मंजुलिकाची भूमिका द्यायला पाहिजे होती ती. उगाच विद्याबाला नव्हती, कोण होती तिला दिली काय माहिती. हिला तरी द्यायला पाहिजे होती. उद्यापासून शाळा चालू होणार ना. उद्या डब्याला काय काहीच नको. डबा घेऊनच जाणार नाही तू. ही अशीच करते, डबा घेऊन जात नाही, सकाळची काही खात नाही, जबरदस्ती खायला सांगितलं तरी मग डायजेशन होत नाही, ॲसिडिटी होती. हिला समजतच नाही. आणि पप्पाला काय आणायला सांगितलं आता? शाळेचं काय आणायला सांगितलं? अभ्यासाचं काय? ग्लू आणायला सांगितलंय. ग्लू हिला नुसते ग्लू आणि काय काय ब्रेसलेट बनविती. पैसे वेस्ट करती नुसते माझे. पैसे वेस्ट करती. वेस्ट करती. तू जेव्हा कामाला जाशील तेव्हा मला दे. साचून मला देशील ना. सपना काय? सपना देखना अच्छी बात होती है. सपना मैं अच्छी देखती हूँ. सपना अच्छी देखती हूँ. नाही मराठीत बोल ग. सपना मी चांगलंच बघते. मी स्वप्नात बघते स्वरा आहे ना मस्तपैकी आहे ना चांगल्या जॉबला लागली. चांगलं महिन्याला 2-4 लाख रुपये माझ्याकडे आणून देते पहिल्या दिवशी. सपनाच ठेवा. अच्छा म्हणजे तू लागणार नाही चांगल्या जॉबला? म्हणजे पैसे मला देणार नाही? हा ठीक आहे. मी जेवढे खर्च करीन तुझ्यावर तेवढे मला देऊन टाक. तू स्वरा तो पसारा उचल बरं का. हिचा टॉप फायनली आलाय बाबा. आणि तो तिला आवडला. नाहीतर हा जो मी टॉप घातलाय ना, तुम्हाला म्हणत होती तू तुझ्यासाठीच घेतला आणि तू माझ्या साईजचाच झाला. त्याला मी तरी काय करणार. पण मी माझ्यासाठी खरंच नव्हता घेतला. पण हिला नाही हे असे प्रिंटेड फुलं वगैरे असतात ना, हिला आवडत नाही. आजकालच्या जनरेशनला काय आवडतं काय माहिती, त्यांचं कळत पण नाही. आणि सारखं तिचं असतं मम्मी जातानी कुठं बाहेर जातानी मम्मी कोणती कपडे घालू. आपण सांगितलेले कपडे तिला अजिबात घालायचे नसतात. घालते की ग? कधी घालते सांग मला. घालते की बोलते तेच घालते. आपण 5 मिनिटात तयार हो. तिला सांगायचं स्वरात तयार हो, स्वरात तयार हो. स्वरात 2 तास जातात पण स्वरा काय तयार होत नाही. आणि हे मग हे असे हे तसे हे असे हे तसे असं सांगत असते. गप्पा म्हणती मला. आणि चला तुम्ही चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. जाऊ दे की आम्हाला बी पुढं. असं काही नाही आहे, असं पण आहे. पण तुम्ही चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब लागा. आज मस्त कॉमेडी मूडमध्ये माहीत नाही का ते, बट चॅनल बघत राहा, माइंड फ्रेश करत राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आणि आता मला कपड्यांच्या त्या गाड्या घालायच्यात. मॅडम तर नाही म्हटल्या, आपल्यालाच घालायच्यात. आणि आता फक्त तू माझ्या कपाटाला हात लाव. माझ्या कपाटाकडे तू फक्त जाऊन तुला सांगते बरोबर. हा काय हे अर्धी मदत करशील स्वरा? बाबू तू हा मग ते पार्सल पण न कर. मग पप्पाने पैसे दिले, तुझ्या पैशाचं नाही समजलं का? धमकी देऊ नको मला. देणार मी तुला पार्सलला पण तू टाटा बाय बाय कॅन्सल ऑप्शन आहे त्यांच्याकडे. हा मग पप्पाचे पैसे पण रिटर्न ऑप्शन आहे. मी ते रिटर्न देत नसते. आम्हाला घेता पण येते. कशी घेणार तुम्हाला घेता येतं तर कशी घेणार माझ्याकडनं रिटर्न? तू सांग मला. घेतून बॅगेत असेल तर घेशील ना. 100 रुपये पण नसतात माझ्याकडे. ऑनलाईन पण नसतात माझ्याकडे. सध्या मम्मी गरीब झाली. चला बाबा हिच्या नादी लागत बसले. रात्रीचे वाजले 10, 10:30 झाली स्वरा. चला कपड्यांच्या घड्या आलो होते आपल्याला. म्हणजे महिन्याभर कपड्यांकडे आपल्याला बघायला नको.